दादा दादा किंवा संतोष काय म्हणतोस, संतोष काय म्हणतोस? किंवा शुट्टू म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. ए शुट्टू शुट्टू म्हणजे काय ते मला माहित असण्याची गरज नाहीये. अशा एक ना अनेक डायलॉगनी स्ट्रगलर सालाचे 10 वर्ष पूर्ण झालेत. जर कोणाला माहीत नसेल स्ट्रगलर साला काय आहे, तर स्ट्रगलर साला ही मित्रांची सिरीज आहे. त्याच्यामध्ये भरपूर जास्त दणादण शिव्या असतात. आपल्यापैकी भरपूर लोकांनी बघितलं देखील असेल. इथं मी आधीच क्लिअर करतो की त्याच्यामध्ये शिव्या असतात किंवा त्याच्यामध्ये असभ्य भाषा यूज केली जाते म्हणून ते लोकांनी बघू नये असं आहे का? अजिबात नाही. पर्सनली मला स्ट्रगलर साला खूप आवडतं आणि तुमच्यापैकी किती लोक फॅन आहेत स्ट्रगलर सालाचे त्यातला एक डायलॉग कोणाचा पण कमेंट सेक्शनमध्ये टाकून बघा, मजा येईल. बाय द वे हा व्हिडिओ करायचं महत्त्वाचं कारण हे आहे की मी सुद्धा खूप मोठा फॅन आहे स्ट्रगलर सालाचा आणि सध्या स्ट्रगलर सालाच्या 10 वर्षाच्या सक्सेस नंतर पिक्चर येतोय. येस, त्याच सिरीजप्रमाणे किंवा त्याच थीमवरती बेस्ड नवीन पिक्चर येतोय, मराठी चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे मामाच्या गोव्याला जाऊया. तुम्हाला माहितीच आहे स्ट्रगलर साला ज्यांना माहिती आहे त्यांना कळतंय मला काय म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे काय नाही, गोव्याच्या स्टोऱ्याज वगैरे कसं कसं काय काय हे सगळं लोकांना माहीत असेल. पण तुफान कॉमेडी असते स्ट्रगलर सालामध्ये. जे जे एपिसोड लोकांनी बघितलेत असं कधीच नाही झालं की लोकांनी काय आक्षेप घेतला आहे. कारण विजू मानेनं म्हणजे त्याचे डिरेक्टर जे आहेत विजू माने स्ट्रगलर सालाचे डिरेक्टर ते असे तसे नाही आहेत बाबा. ते शिकारी असेल, पांडू असेल, बायोस्कोप, शर्यत, मन की बात यासारख्या अनेक मराठी सिनेमे त्यांनी बनवलेत. त्यामध्ये एक चांगले नावाजलेले दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी पहिला एपिसोड काढताना स्ट्रगलर सालाचा खूप जास्त म्हणजे मनात भीती दाटून त्यांनी एपिसोड काढला होता. कारण त्यांना माहीत होतं की समाजामध्ये जेव्हा हा एपिसोड बाहेर पडेल तेव्हा भरपूर लोक टीकाही करतील की डायरेक्ट असं शिव्या कसं देताय वगैरे. कारण लिटरली क्लिअर शिव्या असतात, बीप वगैरे आहा तुझ्या आयता आहा अशा शिव्या असतात. त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा एवढाच की शिव्या देतात कोण, तर नॉर्मल कोणी कलाकार नाही, तर लिटरली कुशल बद्रिके, संतोष जुळेकर, बाबा चव्हाण हे 3 मेन लीड कलाकार आहेत त्या सिरीजचे. भरपूर एपिसोड आहेत यूट्यूबवरती, तुम्ही टाकाल स्ट्रगलर साला तुम्हाला कळेल किती भारी एपिसोड आहेत. किंवा मलाही मी पर्सनली सांगतो की मी त्यांना सपोर्ट करण्यामध्ये येतो कारण मित्र अशीच असतात. विजू मानेनं देखील त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या प्रमोशनमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया त्या प्रमोशनमध्ये देखील म्हटलं, त्याच्या आधी देखील भरपूर वेळा म्हटले की बाबा लोक म्हणतात ना शिव्या का देताय तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा शिव्या देऊ नका वगैरे वगैरे. पण त्याचं एक्सप्लेनेशन विजू मानेनं खूप चांगलं दिलं की आम्ही जे आहे ते आम्ही मित्र आहोत आणि मित्रांच्यामध्ये लँग्वेज हीच असते. म्हणजे जसं की त्यांनी उदाहरण पण दिलं की बाबा लबाड असं म्हणत नाही कधी आपण मित्रांना. आपण मित्रांना डायरेक्ट दणादण शिव्याच घालतो आणि अशा पद्धतीने ते मैत्री किंवा मित्रांचं रिअल प्रेम, त्याच पद्धतीने मैत्री, मजा, मस्ती हे सगळं काही स्ट्रगलर सालामध्ये 10 वर्ष आपण बघत आलो आहे. त्यातल्या त्यात मामाच्या गोव्याला जाऊया याच्यामध्ये अंकुश चौधरी देखील आहे. आता अंकुश चौधरी म्हणजे गेल्या वेळी दगडी चाळ ज्यावेळी आला होता पिक्चर त्यावेळी देखील खूप जास्त नाव बंप झालं होतं आणि त्यानंतर थोडंसं खाली आलं. पण मला खूप जास्त होप आहेत की ज्या पद्धतीनं पांडू हा सिनेमा आला, तुम्हाला माहीत असेल भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांचा पांडू सिनेमा आला होता, खूप जास्त हिट झाला मराठीमध्ये. आता राजा शिवाजीच्या आधी जर कुठला चित्रपट असा तुफान उठला असेल तर तो पांडूच होता आणि हा पांडू देखील याच टीमने बनवला होता. म्हणजे त्याच्यामध्ये काम करायला कुशल बद्रिके, भाऊ कदम तर होतेच, भाऊ कदम देखील या स्ट्रगलर सालाचे एक पार्ट आहेत. लिटरली स्ट्रगलर सालामध्ये एवढ्या दिग्गज कलाकारांनी काम केले. म्हणजे तुम्ही म्हणता ना की भरपूर लोक म्हणतात की याच्यामध्ये शिव्या आहेत, कशाला बघायचं, असभ्य भाषा वगैरे वगैरे. मराठीमधल्या तुफान लोकांनी काम केले. महेश मांजरेकर सारख्या लोकांनी त्या सिरीजमध्ये काम केले, भरपूर लोकांनी काम केले. सिद्धार्थ जाधव असेल ह्यासारख्या लोकांनी, कारण ती एक थीम आहे जी थीम भारी वाटते. जसं की कुशल बद्रिके देखील म्हटलं की 4 महिन्याचा सिनेमा असतो आमचा, 4 महिन्याचं शूटिंग संपलं की आम्ही परत बेरोजगार होतो. त्यामुळे ती रिअल लाईफ स्ट्रगल जे लोकांचं असतं ते स्ट्रगल दाखवण्याचं कार्य हे स्ट्रगलर सालाची टीम करत आली आहे. आणि ह्या पांडू सिनेमानंतर आता परत याच थीमवरती बेस किंवा याच कॉमेडी एरामध्ये किंवा अशा एक स्लॅपस्टिक किंवा डार्क कॉमेडी म्हणू शकतो आपण, या टाईपच्या कॉमेडीमध्ये पुन्हा एकदा हा सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे मामाच्या गोव्याला जाऊया. 31 जुलैला हा सिनेमा येतोय. आता या सिनेमामध्ये काय असणार आहे हे पहिलं आपण डिस्कस करूया. या सिनेमामध्ये बेसिकली आपल्या प्रत्येकांच्या ग्रुपमध्ये प्रत्येक वेळी प्लॅन होतो की आपण गोव्याला जायचं आहे. मग गोव्याला गेल्यानंतर गोव्यामध्ये आपण काय करतो, काय नाही करतो, किती मजा मस्ती करतो, पार्ट्या, तुफान, धमाल वगैरे वगैरे वगैरे. पण कधी या गोष्टीला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इन फ्रेम गोष्टी आणल्या नाही गेल्यात. म्हणजे जसं की आपण म्हणतो की रिअलमध्ये आपण जे बोलतो ते सिनेमामध्ये नाही बोलत जास्त.
शुद्ध बोललं जातं किंवा आव आणला जातो खोटेपणाचा. पण स्ट्रगलर साला त्याच्यावरती एक ओपिनियन असं आहे की ते तसं नाही, ते रिअल बोलतात, रिअल शिव्या, रिअल सगळ्या गोष्टी. त्यामुळे ह्या मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटामध्ये देखील हेच असणार आहे की जी गोव्याचे प्लॅन्स बनतात मित्रांचे, मग कोणाचं कॅन्सल कसं होतं, मग ते परत कसं जमवलं जातं, किंवा गोव्यामध्ये गेल्यानंतर काय काय कांड होतात, हे ॲज इट इज विदाउट फिल्टर ॲज इट इज या चित्रपटामध्ये विजू माने हे दाखवत आहेत. 100% चित्रपट चांगला चालेल अशी अपेक्षा आहे, कारण स्ट्रगलर सालामुळे गेले 10 वर्ष खूप मोठा फॅनबेस त्यांना मिळाला आहे. म्हणजे लिटरली मला चांगलं आठवतं की एवढे 2-2, 3-3 सीझन येऊपर्यंत अशी मराठीमध्ये एकही वेबसिरीज नाही आहे यूट्यूबवरती, ते पण की त्याच्यामध्ये एवढे दिग्गज कलाकार येऊन काम करतायत, प्लस ते एवढं म्हणजे स्लॅपस्टिक म्हणा किंवा डार्क कॉमेडी करतात, एवढे शिवाय देत आहेत, पण तरी देखील ते एवढे सीझन चालत आहेत, एवढी लोक प्रेम करतात, लोक वेट करतात हो सीझनचा, लोक मेसेज करतात, लोकांना चुकल्यासारखं वाटतं की अरे माझं पर्सनल मी सांगतो, मी पहिल्या एपिसोडपासून बघत आलो आहे, 10 वर्ष झाली. त्यामुळं हां, हे 18+ लोकांसाठीच आहे पहिली गोष्ट, हे लहान मुलांना बघण्यासारखं नाही आहे. स्वतःच्या रिस्कवरती बघा, कारण त्याच्यामध्ये वल्गर काही नाही आहे जास्त, पण शिवाय मित्रांच्यामध्ये फ्रेंड टॉक जास्त, पोरांचं त्यातल्या त्यात जेन्युअनली त्या पद्धतीनं फ्रेंड्स टॉक आहे. पण जेन्युअनली मला मनापासून सांगा की तुमच्यापैकी कोण आहे जे स्ट्रगलर साला बघत आलेत किंवा स्ट्रगलर सालाचे फॅन आहेत, किंवा स्ट्रगलर सालामधलं बाबा असो, कुशल असो, संत्या असो, त्या तिघांच्यापैकी कोण आवडतं, किंवा विजू माने असो, यांच्यापैकी कोण आवडतं आणि त्यांचा कुठला डायलॉग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.